वचन दिले तू मला. आजचा 18 मेचा भाग इतका उत्कृष्ट, इतका मस्त आहे. सुरुवातीला बघा प्रेक्षकांना होतं असं की अर्पिता वेड लागल्यासारखी वागत असते. तिच्या तोंडातून शौर्याचं नावच जात नसतं आणि ही सगळी चूक आमदार बापाचीच आहे हे विक्रांत स्वतः दाखवून देतो. तेव्हा आमदाराने रागाच्या भरात विक्रांतचं थोबाड फोडलंय. त्यातच ऊर्जाने पूर्वाच्या वहीमुळे कमाल केली या. घरातल्या सगळ्यांचंच मन तृप्त केलंय जेवणाने. घरातल्या सगळ्यांचं मन जिंकून घेतलंय. आता शौर्य ऊर्जासोबत जेवायचं म्हणूनच सगळ्यांसोबत जेवताना बहाणा करतो की त्याला ॲसिडिटी झाले आणि त्यानंतर नैवेद्याचं ताट घेऊन जेव्हा दोघेही एकत्र जेवतात ऊर्जा शौर्याला प्रेमाने घास भरवतात आणि ते पाहूनच विजयाचा इतका चळफळाट होतो की तिने ऊर्जाला त्रास द्यायचा, तिच्यावर सूड उगवायचा म्हणूनच व्याध म्हणून दिव्याला तिच्या विरोधात उभं केलंय. ऊर्जाला मुद्दामच कोर्टात केस लढता येऊ नये म्हणून रात्रभर जागं राहण्याचं व्रत विजयाने सांगितले आणि दिव्याला सुद्धा तिच्या विरोधात फूस लावले की ऊर्जाला रात्रभर कसलंही झोपू द्यायचं नाही, सतत तिला कामात ठेवायचं जेणेकरून कोर्टात केस लढताना तिच्यात कसलाही त्रास शिल्लक राहता कामा नये. पण विजयाचा हाच प्लॅन फ्लॉप करणार आहे शौर्य. ऊर्जाची केसची सगळी तयारी तो करून घेणार आहे, पण कसं तेच बघूयात. त्यासाठी भाग शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि प्रेक्षकांनो आपल्या व्हिडिओला हाय पॉईंट जरूर द्या. पूर्वाच्या वहीमुळे ऊर्जाचं अख्खं टेन्शनच दूर झालेलं असतं. ती वही घेऊन किचनमध्ये येते आणि त्यानंतर आधी तर ती डाळ शिजवायला घेते. त्यानंतर वहीमध्ये बघते की रेसिपी नक्की काय करायचे आहे ते. त्यानंतर ती शिमला मिर्च घेऊन येते आणि पूर्वाने अगदी वहीमध्ये जशीच्या तशी रेसिपी लिहिली आहे योग्य प्रमाणासहित ती करायला घेते. इकडे सुवर्णा जेव्हा खाली येते आमदार तिला विचारतो की काय झालं, शांतपणे झोपली आहे ना ती, बडबड कमी झाली ना तिची. तेव्हा ती सांगते की नाही, थोडंसं बडबडतेच आहे ती. विक्रांत आता त्या दोघांनाही ओरडतो की तिला ना जरा शांत राहा म्हणावं, सततची बडबड काय करायची गरज आहे. तेव्हा आमदार त्याच्यावरती वचकतो की नालायका जरा गप्प बस. पण विक्रांत आता आमदाराची अशी खरडपट्टी काढतो, नाही म्हणजे आधी शांत होती ना ती, तुम्हाला काय गरज होती तिथे घेऊन जायची. तेव्हा आमदार सांगतो की शांत नव्हती ती, प्रचंड दुःखी होती आतून. तेव्हा विक्रांत म्हणतो की हो, पण रडत होती, रडून रडून नंतर शांत झालीच असती ना, तुम्ही कशाला घेऊन गेलात तिथे. आणि जर तुम्हाला इतकीच खात्री आहे की ती ऊर्जा शिंदे शौर्याच्या आयुष्यातून जाणार आहे तर मग इतकी घाई कशासाठी करताय. काय गरज होती तुम्ही तिला तिथे घेऊन जायची. ते सगळं बघितलं आणि आता मॅड झाली आहे ती. जर तिला तिथे नेलंच नसतं ना तर तिची अवस्था ही झालीच नसती. पण नाही, आम्ही कोण, तो आमदार दिग्विजय शिर्के. नाही पण आम्हाला अख्ख्या जगाची घाई ना. तेव्हा सुवर्णा विक्रांतवरती ओरडते की विक्रांत तू गप्प बसा. तेव्हा विक्रांत सांगतो की मी गप्प बसणार नाहीच आहे. आमदाराला तो खडसावतो की काय आहे ना, तुमची नेतागिरी आहे ना ती बंद करा. तुमची नेतागिरी जिथे तिथे आता चालणार नाही आहे. तुम्ही स्वतःला पॉवरफुल समजणं ना जरा बंदच करा. तेव्हा आमदार चिडून विक्रांतचं थोबाड फोडतो. विक्रांत आणखीनच राग येतो. आमदार आता सगळं प्रकरण त्याच्यावरती शेकतो, सगळं त्याच्यावर लादतो की हे सगळं ना तुझ्यामुळे झालं आहे. विक्रांत म्हणतो की काहीही काय पप्पा, जे घडलं आहे ना ते फक्त तुमच्यामुळेच घडतं आहे. हे बघा आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलं आम्ही, पण आता बस. विक्रांत वर तोंड करून आता बापालाच विचारतो की कसली माझी चूक आहे हो. तेव्हा काय माझ्यामुळे तो शौर्य ऊर्जाच्या प्रेमात पडला का. तेव्हा आमदार सांगतो की हो. दोघांमध्ये इतका वाद पेटतो. आमदार त्याला विचारतो की तू त्या पद्मा नोकराणीसोबत नाही ते धंदे केले नसतेस ना तर तिचं वकीलपत्र ऊर्जाने घेतलं नसतं आणि शौर्यासोबत तिची भेटच झाली नसती. हे जे सगळं काही घडतंय ना ते फक्त तुझ्यामुळे झालं आहे. यात जर दोष कुणाचा असेल ना तर फक्त तुझा आहे. तेव्हा विक्रांतचा विचारतो की ठीक आहे, चूक माझी आहे ना, ठीक आहे, ॲटलिस्ट मी ते सगळं सावरण्याचा प्रयत्न तरी केला, पण तुम्ही काय केलं, साधे प्रयत्न तरी केले का. तेव्हा आमदार विचारतो की काय केलंस रे तू.
प्रयत्न म्हणजे नक्की काय केलेत? आधी त्या पद्माला मारायचा प्रयत्न, नंतर त्या ऊर्जा शिंदेला मारायचा प्रयत्न केला. पण काय 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 उखडलं काय तू नमकी? तेव्हा विक्रांत म्हणतो की ठीक आहे, फसले माझे प्रयत्न, पण ॲटलिस्ट प्रयत्न केले तरी ना मी. तुमच्यासारखा हातावर हात धरून बसलो तरी नाही. तुम्ही तर तेवढं पण केलं नाही. तेव्हा सुवर्णा त्याला ताकीद देते की विक्रांत अरे गप्प बस. काय बोलतोयस, कळतंय का तुझं तुला? तेव्हा विक्रांत विचारतो की काय चुकीचं बोलतोय आणि काय काय करणार काय आहे ते? अजून एखादी झापड मारतील. पण बरोबरच आहे ना मी. हे इकडे नेतागिरीमध्ये व्यस्त आहेत आणि ते हर्षवर्धन जहागीरदार यांच्या युगोमध्ये व्यस्त आहेत. तुम्हा दोघांना काय नडलंय माहिती आहे का पप्पा? तुम्हाला तुमचा इगो नडलाय. खरं तर ना, जेव्हा लग्नाची चाहूल लागली होती ना, तेव्हाच तुम्ही काहीतरी करायला हवं होतं. ते लग्न वेळीच थांबवायला हवं होतं. दुसऱ्यांना दोष देणं सोपं असतं हो पप्पा. तेव्हा सुवर्णा पुन्हा एकदा त्याला खडसावते की विक्रांत तू जा बरं इथून. तेव्हा तो सांगतो की नाही नाही, मी जाणार नाही आहे. आज अर्पितीची जी अवस्था आहे ना पप्पा, ती फक्त तुमच्यामुळे आहे. हे बघा, मला दोष देऊ नका पप्पा. जमलंच ना तर तुम्ही तिला या सगळ्यातून बाहेर काढायला काहीतरी सोल्युशन काढा, नाहीतर तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल. विक्रांत पुढचा इशारा देऊन निघून जातो तेथून. इकडे ऊर्जाने मस्त सागर संगीताचा स्वयंपाक बनवलेला असतो. आता पूर्वाने वहीमध्ये रेसिपीज लिहिलेल्या असतात, त्यानुसारच तिने स्वयंपाक केला आहे. भरली वांग्याची भाजी म्हणू नका, शेवयांची खीर, आजीने सांगितल्यानुसार डाळ, बटाट्याची भाजी, सगळं काही व्यवस्थित सागर संगीत जेवण बनवलेलं असतं. आणि तिने आता पुऱ्याही तळायला घेतलेले असतात. आता जेवणाचा घमघमाट इतका सुटलेला असतो की सगळ्यांच्या तोंडाला पाणीच सुटतं. शौर्य खुश होऊन आजीला सांगतो की आजी, अगं किती छान वास येतोय. तेव्हा आजी म्हणते की शौर्य, काळजी करू नकोस, जमलंय तुझ्या बायकोला करायला. तेव्हा शौर्य आजीला टाळी देतो आणि कट्ट मिठी मारतो, कारण त्याचा आनंदच गगनाला भिडलेला असतो. तिकडे दिव्याच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलेलं असतं. ऊर्जाने इतकं छान, इतकं स्पेशल काय जेवण बनवलं असेल, कधी एकदा जेवते असं तिला होतं. आता काही वेळात सगळं जेवण बाहेर डायनिंग टेबलवरती आणून ठेवलेलं असतं. सर्वच जण तिथे जमलेले असतात. नुसत्या त्या जेवणाच्या घमघमाटानेच सर्वांचं मन तृप्त झालेलं असतं. शौर्याला तर इतकं आपल्या बायकोचं कौतुक वाटत असतं. आजीही तिच्यावरती खुश असते. पण आता ऊर्जाला तिची लायकी दाखवायला निघालेल्या विजयाच्या तोंडावर मात्र 12 वाजलेत. ऊर्जा आजीला सांगते की तुम्ही जेवायला सुरुवात करा, तोपर्यंत मी नैवेद्य दाखवून येते. ऊर्जा नैवेद्याचं ताट घेऊन येते ती अंबाबाईकडे आणि तिच्या चरणी नैवेद्याचं ताट अर्पण करून त्याभोवती ती पाणी फिरवते आणि त्यानंतर हात जोडून मनोभावे प्रार्थना करते की हे अंबाबाई, आज गृही म्हणून तू मला सावरून घेतलेत. मी शिजवलेल्या अन्नाने या घरातला प्रत्येकजण तृप्त होऊ देत. मी या घरात असताना कोणीही या घरात उपाशी राहू नये, इतकाच मला आशीर्वाद दे. ऊर्जा प्रार्थना करते आणि त्यानंतर घरातले सर्वजण जेवणासाठी बसलेले असतात आपापल्या प्लेटा घेऊन. इतक्यातच तीर्था धावत येते आणि विचारते की अरे यार, कसला घमघमाट सुटलाय जेवणाचा. काय झालंय आज मंदा मावशींना, इतकं छान जेवण. तेव्हा शौर्य अभिमानाने सांगतो की मंदा मावशीने जेवण बनवलेलं नाही आहे, माझ्या मिसेस बायकोने जेवण बनवलंय. तेव्हा तीर्थाई ऊर्जाचं प्रचंड कौतुक करते आणि ते पाहून विजयाचा फक्त तिळपापड होत असतो. त्यानंतर ऊर्जा आधी आजीला जेवण वाढायला सुरुवात करते. ती जाते ती हर्षवर्धनकडे आणि ती शांत थांबते तिथे जवळ. हर्षवर्धन जेव्हा तिला खुणवतो तेव्हाच ती त्याच्या ताटामध्ये जेवण वाढते. त्यानंतर विजयाच्या, मग तीर्था, आदित्य, शौर्य, दिव्या सगळ्यांच्या ताटामध्ये जेवण वाढायला ती सुरुवात करते. ऊर्जाने सांगितलेलं असतं की ती नंतर जेवेन आणि म्हणूनच शौर्यला सुद्धा तिच्याच सोबत जेवणाचा आस्वाद घ्यायचा असतो. म्हणूनच तो मुद्दाम बहाणा करतो की ऊर्जा थांब, तू मला जेवायला नको वाढूत. ऊर्जा धक्क्याने विचारते की का? तेव्हा शौर्य सांगतो की अगं पण मला ॲसिडिटी झाली. तेव्हा ऊर्जा विचारते की ॲसिडिटी झाली, अरे मग तू मला आधीच सांगितलं असतं तर. तेव्हा शौर्य सांगतो की चिल ऊर्जा, अगं म्हणजे ॲसिडिटी झाली आहे
पण मी गोळी घेतली आहे ना, गोळी घेतल्या घेतल्या लगेच कुठे जेवू? मी थोड्या वेळानंतर खाईनच. हर्षवर्धन विचारतो की आता जेवणाला पण मुहूर्त बघणार आहेस का? तेव्हा शौर्य सांगतो की नाही डॅड, ॲसिडिटी झाली आहे म्हणून म्हटलं की गोळी घेतली नंतर जेवण करावं. तेव्हा त्यावर कोणीच काहीच बोलत नाही. मग तीर्था अचानकच विचारते की ए ऊर्जा वहिनी, ती खीर पास करतेस का मला? म्हणजे ती इतकी टेम्पटिंग दिसते ना की अख्खी खीर मीच संपवून टाकेन. तेव्हा ऊर्जा सांगते की हो. शौर्य ऊर्जाला सांगतो की ऊर्जा, तू घरातल्या सगळ्यांना पुऱ्या वाढ, तोपर्यंत मी तीर्थाला खीर वाढतो. तीर्थाला तो सांगतो की आत्ता एवढे पुरती खा, त्यानंतर अख्खं भांडंही संपव. तेव्हा सर्वजण हसायला लागतात. ऊर्जा पुरी वाढण्यासाठी हर्षवर्धनकडे जाते आणि ती पुन्हा थांबते. जेव्हा हर्षवर्धन इशारा करतो तेव्हाच ती पुऱ्या वाढते ताटात. ऊर्जा विजयाच्या ताटात सुद्धा पुऱ्या वाढते. आता शौर्य ऊर्जाला वाढण्यामध्ये मदत करत असतो. विजयाला तो विचारतो की मॉम, तुला खीर देऊ? तेव्हा ती चिडते. आता तू काय वाढत बसणार आहेस का? तब्येत बरोबर नाही आहे ना तुझी, ॲसिडिटी झाली ना, जा ना, जाऊन आराम कर. तेव्हा शौर्य समजावतो की मॉम, अगं ऊर्जाने अख्खा स्वयंपाक एकटीने बनवला आहे. ॲटलिस्ट मी तिला वाढण्यामध्ये मदत तरी करू शकतो. म्हणजे आय गेस कोणाला काही प्रॉब्लेम नसेल तर. तेव्हा आजी शौर्याची साथ देते. शौर्याला ते सांगते की अरे काहीच हरकत नाही आहे, तू कर तिची मदत. आता आजी बोलली आहे म्हटल्यानंतर बाकीची तोंडं थोडीच उघडणार आहेत. आता जेव्हा सर्वच जण जेवायला सुरुवात करतात, पहिला घास खाता क्षणी सर्वांचं मन तृप्त झालेलं असतं. तीर्था तर इतकं कौतुक करते की यार वहिनी, दिस फूड्स इज सो अमेझिंग, काय चव आहे यार हाताला तुझ्या. तेव्हा दिव्या मुद्दामच म्हणते की नाही नाही, भाजीमध्ये थोडं मीठ कमी आहे, बाकी सगळं परफेक्ट आहे. आदित्य तिला ओरडतो की काही नाही या, उगाचच काहीही बोलू नकोस, जेवणामध्ये सगळं काही परफेक्टच आहे. आजीसुद्धा ऊर्जाचं कौतुक करते. विजया, तुझी सून उत्तम स्वयंपाक बनवते, तिच्या डोक्यावरती अन्नपूर्णेचा हात आहे, सगळ्याच बाबतीत ती परफेक्ट आहे. पण आता विजयाला सुनेचं कौतुक ऐकवतच नाही. ती फक्त खोटं हसू आणते चेहऱ्यावरती. आता ऊर्जाने घरातल्या सगळ्यांची मनं जिंकलेली असतात आणि विजयाला तोंडावर आपटवलेलं असतं. ती तर ऊर्जाची लायकी दाखवायला निघाली होती. मुद्दाम तिला घरातल्या नोकराणीला बाहेर पाठवून एकटीला पाडलं होतं स्वयंपाक करण्यासाठी. पण शेवटी ऊर्जाने फायनली करूनच दाखवलं. आता बाकी सर्वच जण, अगदी हर्षवर्धनसुद्धा जेवणावरती इतका तुटून पडतो की सर्वांची मनं तृप्त झालेली असतात. दिव्या तर इतके आदाशासारखे खात असते, म्हणजे कधी एकदा हे जेवण अख्खं फस्त करते असं झालेलं असतं. मध्येच तिला ठसका लागतो. सर्वच जण मस्त आनंदाने जेवण करतात. त्यानंतर शौर्य ऊर्जा दोघेही एकत्रित असतात. तेव्हा शौर्य डोळ्यांनी खुणावतो आणि त्यालाही किती अभिमान वाटतोय आता ऊर्जाचा, ते त्याच्या डोळ्यात दिसून येतं ऊर्जाला. सर्वजण हसत आनंदाने खेळीमेळीच्या वातावरणात मस्त जेवणाचा आस्वाद घेतात. आणि तेव्हाच सर्वजण मनातून ऊर्जावरती खुशच असतात. आता काही वेळानंतर घरातील सर्वांचं जेवण होतं. सर्वजण उठतात. तेव्हा हर्षवर्धन अचानक येऊन ऊर्जाच्या समोर थांबतो. ऊर्जा शांत होऊन जाते. तेव्हाच हर्षवर्धन चक्क ऊर्जाचं कौतुक करतो, तिला कॉम्प्लिमेंट देतो की छान झालं होतं जेवण, गुड. तेव्हा घरातले सर्वजण आश्चर्याने बघत असतात, कारण हर्षवर्धन आहे, द ग्रेट हर्षवर्धन जहागीरदार, जो कधीच कोणाला जुमानत नाही, त्याने कौतुक केलं ऊर्जाच्या जेवणाचं. नवल वाटतं घरातील सर्वांनाच. हर्षवर्धन निघून जातो, पण विजयाचा इतका चळफळाट होतो ऊर्जाचं कौतुक होतंय बघून. मुद्दामच ती म्हणते की वकिली नाही जमली तर केटरिंग तर करूच शकते. जेव्हा तिचं लक्ष शौर्यकडे जातो, शौर्य धक्क्याने तिच्याकडे पाहताना दिसतो. मुद्दामच ती म्हणते की अरे असा गंमत करत होते मी, काही नाही, जेवण छान झालं होतं, असं सांगून ती निघून जाते. आदित्य ऊर्जाला म्हणतो की ए, अशक्य जेवलं हां ऊर्जा मी आज, खरंच. तू ना अजिबात जेवण बनवू नकोस हां रोज रोज, नाहीतर आम्ही रोजच झोपू. तेव्हा दिव्याला तर पोट दुखतंच बहिणीचं कौतुक होतंय बघून. दिव्या आदित्यला म्हणते की काही नाही हां, छान झालं होतं जेवण, उगाच ऊर्जाला बरं वाटावं म्हणून कौतुक करू नकोस जास्तीचं. तेव्हा
आदित्य विचारतो की हां, तिथे बसून बका बका खात होतीस आणि यार या दोघी बहिणी इतक्या म्हणजे दोघींमध्ये इतका फरक कसा काय यार. आता दिव्या चिडते तेव्हा आदित्य पटकन तिथून सटकतो, कोलटी मारतो. आता आजीची बारी. आजीही तोंड भरून ऊर्जाचं कौतुक करते. तिच्या पाठीवरती शबासकाची थाप देते. आम्ही रोज ताटामध्ये जे येईल ना ते जेवतो ऊर्जा, पण आज प्रत्येक पदार्थाचा आस्वाद घेतलाय आम्ही. आज तू जे केलं ते माझ्या मदतीशिवाय केलं. इतकं छान जेवण बनवलं तू, मग घाबरत कशाला होतीस. आजी आता जेव्हा म्हणते की चला आता तुम्ही दोघे आता मस्त जेवण करा, तेव्हा शौर्य अचानक म्हणतो की हो. ऊर्जा त्याच्याकडे अचंबित होऊन पाहते. आजी मुद्दामच विचारते की काय रे, मग असे ॲसिडिटी झाली होती ना, लगेच पराई झालास. ऊर्जासुद्धा थक्क होऊन शौर्याकडे पाहतच राहते. ऊर्जाही विचारते की शौर्य तू. तेव्हा आजी विचारते की अगं ऊर्जा, तुला अजूनही नाही कळलं. अगं ही नाटकं होती सगळी, त्याला काही ॲसिडिटी वगैरे झाली नव्हती. तुला एकटीला जेवायला लागू नये ना म्हणून केलं होतं त्याने. तेव्हा ऊर्जा इतकं प्रेमाने बघते ना शौर्याकडे. आजी सांगते की याचे आजोबासुद्धा असेच होते. अगदी त्या काळीसुद्धा मला एकटीला कधीच जेवू देत नसायचे, माझ्यासाठी थांबायचे. शौर्यसुद्धा सेम आजोबाची कॉपी. बरं तुम्ही आता नैवेद्याचं ताट घ्या आणि दोघेही एकत्र जेवा, असं सांगून आजी तेथून जाते. ऊर्जा नैवेद्याचं ताट आणायला जाते. शौर्य प्रचंड खुश असतो, कारण ऊर्जाने घरातील सर्वांचं मन जिंकून घेतलेलं असतं. इकडे आमदार विचारात हरवलेलं असतानाच सुवर्णा तिथे येते आणि ती सांगते की चला जेवायला येत आहे ना. तेव्हा तो विचारतो की अप्पू जेवली का. सुपर्णा सांगते की हो जेवली आहे. म्हणजे तसं तर ती सगळं काही करत असते. तिने आज तर गोडाचा पदार्थ जास्तीचा खाल्लाय, पण तुम्हाला माहिती आहे ना सतत लग्नाचाच विचार करत असते. तेव्हा आमदार हताश होतो. येऊन आता सोफ्यावरती बसतो, स्वतःला कोसतो, दोष देतो आणि तो सुवर्णाला विचारतो की खरंच यात चूक माझी आहे का, हे सगळं माझ्यामुळे घडतंय का. इकडे ऊर्जा देवीसमोरील नैवेद्याचं ताट घेते, नमस्कार करते आणि ते ताट घेऊन बाहेर जाते. शौर्य वाट बघतच असतो. आता दोघेही जेव्हा एकत्रित जेवायला बसतात, दोघेही अति गोडाचाच घास घेतात, पण दोघांचाही हात थांबतो. आता ते खरं तर एकमेकांना घास भरवायचा विचार करतात, पण अचानक ऊर्जा स्वतःच स्वतःची जेवणार. शौर्य तिच्या तोंडात घास घालतो. तेव्हा ऊर्जाही शौर्याला घास भरवते. शौर्य इतकं कौतुक करतो ऊर्जाचं की वाव ऊर्जा, अशा प्रकारचं फूड मी माझ्या अख्ख्या लाईफमध्ये नाही खाल्लं माहिती आहे. आणि अचानक तो ऊर्जाच्या हातालाही किस करतो. इतक्यातच तिथे आजी येते. शौर्य ऊर्जा दोघेही एकमेकांना घास भरवतच जेवण करताना दिसतात आणि आजी त्या दोघांचीही दृष्ट काढते. खूप खुश असते दोघांवरती, पण तिच्याच पाठीमागे असते विजया. तिचं इतकं पोट दुखतं, इतका चळपळाट होतो. ऊर्जाला असं शौर्याला घास भरवताना पाहून प्रचंड तिरस्कार करते ती ऊर्जाचा. पण शौर्य ऊर्जाला आता कोणाची काडीचीही फिकर नाही आहे. ते आपल्या आपल्या विश्वातच रमलेले आहेत. प्रेक्षकांना आता भाग संपतोय, पण आता पुढील भागात मात्र जबरदस्त ट्विस्ट आलाय. कारण ऊर्जाचा तिरस्कार करणाऱ्या विजयाला अचानकच घाणेरडं कारस्थान सुचतं आणि ऊर्जाच्या विरोधात ती तिच्याच बहिणीला, मूर्ख दिव्याला उभं करते एक प्यादं बनवून. दिव्याला ती सांगते की ऊर्जाला मी आज समईचं व्रत करायला सांगणार आहे. तेव्हा दिव्या विचारते की म्हणजे ऊर्जा रात्रभर जागी राहणार, तुम्ही तिला जागवणार. विजया तिला फूस लावते की मी नाही, तू जागवणार आहेस. म्हणजे ऊर्जाला दुसऱ्या दिवशी उद्या कोर्टामध्ये बोलायला त्राणही शिल्लक नाही राहिला पाहिजे. तिला कुठलंच काम नाही करू द्यायचं, तिला झोपूही नाही द्यायचं. ही जबाबदारी तुझी आहे. तेव्हा दिव्या विजयाच्या सांगण्यानुसारच सगळं करते. मुद्दाम ऊर्जाला ती प्रचंड त्रास देते, झोपूही देत नाही, सतत कुठलं ना कुठलं काम लावत असते आणि त्यात ते समयी तेवत ठेवण्याचं व्रत. तेव्हा आता शौर्य तिच्या मदतीला येतोय. तरीही ती ऊर्जा आहे. विजयाच्या या कारस्थानावरती सुद्धा ती मात करणारच आहे. मग प्रेक्षकांनो, आता कोर्ट सीनमध्ये नक्की काय होतंय
कारण विजया तर रात्रभर ऊर्जाला जागवणार आहे. जर केसची तयारीच नाही झाली तर मग ऊर्जा कोर्टात उभी राहून केस कशी लढेल? आणि तेच पाहणं मनोरंजक ठरणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचे भाग खूप इंटरेस्टिंग राहणार आहेत. व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि सोबतच छान अशी कमेंटसुद्धा करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.